नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अघोषित पैशातून मिळालेल्या निधीचा विनियोग करणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून झाली सुरू. एमएमआरडीएसाठी सामायिक नियंत्रण नियमावली लवकरच तयार करणार, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा. पेट्रोलमध्ये प्रति लिटर ₹2.21 तर डिझेलमध्ये ₹1.79 दरवाढ आजपासून लागू. दुबई वर्ल्ड सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत कॅरोलिन मारिनला हरवून पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक. चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंडची दमदार सुरुवात, भारताविरुद्ध 4 बाद 284 धावांची मजल. आणि पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय ज्युनियर हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल. आता मुकाबला बेल्जियमशी. आणि आता सविस्तर वृत्त. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून अंमलात येत आहे. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी काल नवी दिल्लीत याविषयी माहिती दिली. 31 मार्च 2017 पर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवरती 50% कर लावला जाईल. काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी 25% रक्कम 4 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशील गुप्त ठेवला जाईल असं सांगून लोकांनी काळा पैसा जाहीर करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन अढिया यांनी केलं. बेहिशोबी रोख रक्कम जाहीर करण्याच्या योजनेतील जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विमुद्रीकरणाचा निर्णय आधीच्या सरकारानेच घेतला असता तर आज काळ्या पैशाच्या समस्येने इतकं गंभीर रूप धारण केलं नसतं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. काळा पैसा आणि भ्रष्टाचारमुक्त अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल आवश्यक होतं. हा एकमेव उपाय नाही, तरी ही सुरुवात आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं. यापुढेही सरकार आणखी काही उपाय योजणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचावा असं आवाहन पंतप्रधानांनी भाजपा खासदारांना केलं. मैंने सरकार के सभी अधिकारियों से कह दिया है, पुराना कोई पोस्टमार्टम नहीं करना है, वरना आप किसी को भी मुख्यधारा में ला ही नहीं पाओगे. 8 नवंबर के बाद जो भी मुख्य धारा में आना चाहते हैं उनको अवसर मिलना चाहिए और ये डिजिटल व्यवस्था के कारण ये संभव होगा. और देश का हर व्यक्ति जी ये अफसरशाही का जुल्म सहने को तैयार नहीं है. हम उससे मुक्त कराना चाहते हैं और एक ऐसी सरकार है जो अफसरशाही से भी सामान्य नागरिक को मुक्त कराने के लिए खुद कदम उठा रही है. काळ्या पैशाविरोधात देशभरामध्ये विविध ठिकाणी छापासत्र अद्यापही सुरूच आहे. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरामध्ये छापे टाकले जात आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड इथं 2 कारमधून 41 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या नोटा 2000 रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होत्या. या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नव्यानं चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचं स्कॅनिंग करून बनावट नोटांची छपाई करणाऱ्या एका डॉक्टरला कोल्हापूर पोलिसांनी काल अटक केली. सुधीर कुंबळे नावाच्या या डॉक्टरनं दवाखान्यामध्येच अत्याधुनिक पद्धतीचं स्कॅनर, प्रिंटर, कटर आणि वॅक्सेल बॉन्ड कागदाच्या सहाय्यानं खोट्या नोटा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या नोटा बनावट आहेत हे समजू नये याकरता किरकोळ विक्रेत्यांना त्या दिल्या जात असत. मात्र एका विक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी कुंबळेला ताब्यात घेतलं आहे. नोटा छपाईचं साहित्य आणि एकूण 17,000 रुपये किमतीच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडी पाहता नागरिकांनी दक्ष राहावं आणि नोटा तपासून घ्याव्यात असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. एमएमआरडीए क्षेत्रांसाठी एकच सामायिक डीसीआर म्हणजेच विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी दरम्यान सभागृहात काल दिली.
नगरपालिकांमध्येही हा डीसीआर लागू करायचा विचार करण्यात येईल असंही ते म्हणाले. दरम्यान राज्यातल्या सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकार लवकरच 600 कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल केली. एवढं पाणी थांबवून याचा उद्देश हाच आहे की सिंचन प्रभावीपणे झालं पाहिजे, जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आली पाहिजे. पण तो अनेक ठिकाणी आपण बघतो देखभाल दुरुस्ती यामुळे आतापर्यंत राज्यामध्ये वॉटर लॉसेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे या संदर्भामध्ये दुरुस्तीच्या बाबतीमध्ये, विशेष दुरुस्तीच्या बाबतीमध्ये मोहीम हाती घेतली पाहिजे. आपलं जे म्हणणं आहे अतिशय खरं आहे. त्या बाबतीत शासन अतिशय गांभीर्याने विचार करत आहे. आपण म्हटल्याप्रमाणे पूर्णार नाही, परंतु 150 कोटीच्या ठिकाणी जर 600 कोटी रुपये मिळत आहेत ते खूप मोठी आहे. म्हणजे 4 पट रक्कम ही आहे. आज काही ना काही त्या माध्यमातून सुरुवात तरी झालेली आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 25 पेक्षा जास्त झाडं कापायची असल्यास परवानगीचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याची तरतूद या विधेयकात आहे. महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयकही काल विधान परिषदेनं मंजूर केलं. नव्या कायद्यानुसार ग्रामसभेत 25% महिलांनी ठराव केल्यास तसंच ग्रामरक्षक दलानं ठराव केल्यास संबंधित गावामध्ये आता दारूबंदी करता येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठीची वयोमर्यादा 28 वरून 31 करण्यात आली आहे, तर आरक्षित वर्गासाठी ही वयोमर्यादा 31 वरून 34 करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत याविषयी माहिती दिली. नागपूर महोत्सवासारख्या कार्यक्रमांमुळे नागपूर सांस्कृतिक विकासाकडे वाटचाल करत आहे, असं केंद्रीय परिवहन, रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपूर महोत्सव 2016चं काल गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूरच्या सांस्कृतिक विकासासाठी सरकारकडून भरीव सहाय्य केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. नागपूरची आता केवळ संत्रा नगरी म्हणून ओळख राहिली नाही, तर हे शहर आता पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जात असल्याचं राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. हा महोत्सव येत्या 19 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 100 पतसंस्था मार्च 2017 अखेरपर्यंत कॅशलेस करण्यात येतील आणि नंतर टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यातल्या सर्वच पतसंस्थांमध्ये कॅशलेस व्यवहार होतील, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी दिली आहे. पतसंस्थांच्या व्यवहारासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी काल अहमदनगर इथं मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. बँकिंगच्या दृष्टीनं मार्गक्रमण करणार आहेत आणि संपूर्ण नगर जिल्हा हा कॅशलेस करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जर कॅशलेस व्यवहाराची संकल्पना रुजवायची असेल, राबवायची असेल तर पतसंस्थांशिवाय पर्याय नाही, हे आम्ही शासनाला देखील सांगितलेलं आहे. शासनाने ते मान्य केलेले आहे आणि नगर जिल्ह्यात, राज्यात पहिल्यांदा नगर जिल्ह्यामधले कमीत कमी 100 लोकेशन्स 31 मार्चपूर्वी कॅशलेस करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू आहे. या मेळाव्यामध्ये विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. कॅशलेस व्यवहार करून सहकारी पतसंस्था चळवळ अधिक बळकट करण्यासाठी 11 सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली. बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत आडेगाव सफारी गेट आणि पर्यटन संकुलाचं उद्घाटन काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. राज्यात सर्वात मोठं जंगल विदर्भात आहे. राज्यामध्ये विविध कल्याणकारी योजना राबवताना विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांना विशेष प्राधान्य देण्यात येईल, असं मुनगंटीवार म्हणाले. बोर व्याघ्र प्रकल्पाचा देशभरात गौरव होण्यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काल मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे. पेट्रोल लिटर मागे ₹2.21 तर डिझेल ₹1.79 महागलं आहे. मुंबईमध्ये आता पेट्रोलचा नवा दर ₹75.27 तर डिझेलचा दर ₹62.40 इतका झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामध्ये झालेली वाढ तसंच डॉलर रुपया विनिमय दरातील बदल यामुळे ही वाढ झाल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं स्पष्ट केलं आहे.
वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातल्या शेतकऱ्यांना वनौषधी लागवडीचं प्रशिक्षण देण्यात येईल, तसंच या शेतीतून उत्पादित झालेली वनौषधी खरेदी करण्याची हमी देणार असल्याचं वनमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. बोर धरण प्रकल्पातील नवरगावा या पुनर्वसित गावातल्या शेतकऱ्यांना धनादेशांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. वन विभाग हे रोजगार देणारं क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या संवर्धनासाठी 1 कोटी वृक्षदूत नेमणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. शासनानं जंगलाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावातल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुपटीनं वाढ होणार आहे. तसंच या गावांना 100% गॅस जोडण्या देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यामध्ये कालपासून कथा यात्रा या 3 दिवसांच्या महोत्सवाला सुरुवात झाली. यंदाचा हा महोत्सव पाणी या संकल्पनेभोवती गुंफण्यात आलाय. स्वाती राजे यांच्या फुगा आणि न ऐकलेली गोष्ट या पुस्तकांचं प्रकाशन उद्घाटनाच्या वेळी करण्यात आलं. अस्मिता ठाकूर यांच्या कथक बॅलेनं या महोत्सवाला सुरुवात झाली. एअर मार्शल भूषण गोखले, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव भाषांच्या जतन संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या भाषा संस्थेच्या वतीनं भरवण्यात आला आहे. तो उद्यापर्यंत सुरू राहील. आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. आणि आता क्रीडाविषयक बातम्या. प्रथम बॅडमिंटन. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये सिंधूनं कॅरोलिन मारिनवरती 21-17, 21-13 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूला कॅरोलिनकडूनच पराभूत व्हावं लागलं होतं. कॅरोलिन जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं काल ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. उत्कंठावर्धक ठरलेल्या उपांत्य सामन्यामध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 गोलनं पराभव केला. सामना सुरू झाल्यावर 14व्या मिनिटालाच ऑस्ट्रेलियानं पहिला गोल करून आघाडी घेतली. मध्यंतरानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताच्या गुरजन सिंगनं 42व्या मिनिटाला गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मनदीप सिंगनंही 1 गोल करून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पण ऑस्ट्रेलियानं 57व्या मिनिटाला गोल करून पुन्हा 2-2 अशी स्थिती झाली. अखेर पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेण्यात आला. भारतानं आपल्या 4 स्ट्रोकवर 4 गोल करून बाजी मारली. भारताचा गोलकीपर विकास दहियानं उत्तम खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या 5 पैकी 3 पेनल्टी शूटआउट रोखत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान उद्या होणाऱ्या अंतिम फेरीतल्या सामन्यामध्ये भारताची गाठ आता बेल्जियमशी पडणार आहे. क्रिकेट. चेन्नईमध्ये कालपासून सुरू झालेल्या 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं पहिल्या डावामध्ये 4 बाद 284 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांना भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून दबावाखाली ठेवलं. मात्र जे रूट याच्या 88 धावा आणि मोईन अलीच्या नाबाद 120 धावांमुळे इंग्लंडचा डाव सावरला. इशांत शर्मानं 1 बळी घेतला तर रवींद्र जाडेजानं इंग्लंडचे 3 गडी बाद केले. हवामान. राज्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. अघोषित पैशातून मिळालेल्या निधीचा विनियोग करणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून झाली सुरू. MMRDAसाठी सामायिक नियंत्रण नियमावली लवकरच तयार करणार, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा. पेट्रोलमध्ये प्रति लिटर 2 रुपये 21 पैसे तर डिझेलमध्ये 1 रुपया 79 पैशांची दरवाढ आजपासून लागू. दुबई वर्ल्ड सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत कॅरोलिन मारिनला हरवून PV सिंधूची उपांत्य फेरीत धडक. चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंडची दमदार सुरुवात, भारताविरुद्ध 4 बाद 284 धावांची मजल. आणि पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय ज्युनियर हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल. आता मुकाबला बेल्जियमशी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.